पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागल्याची घटना सकाळी घडली आहे। यामध्ये 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। टेम्पो ट्रॅव्हल जळून खाक झाली आहे, तर टेम्पोमध्ये 4घांचा होरपळून मृत्यू झालाय। 4घेही कंपनीचे कर्मचारी होते। व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते। त्यामुळे हिंजवडी फेज 1 मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली। त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले, मात्र मागचे दार न उघडल्याने 4घांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली। काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलला आग लागल्यानंतर आयटीएनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलचं मेंटेनन्स झालं नव्हतं का, अशी माहिती देखील समजतीये। एकूण 12 कर्मचारी या टेम्पोतून सकाळी 8 वाजेच्या सुमारास कामासाठी जात होते। त्यावेळी हिंजवडी फेज 1 मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली। त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले, मात्र मागचे दार न उघडल्याने 4घांचा होरपळून मृत्यू झाला। 6 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। व्योमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कलवरून रेजवानच्या दिशेने जात होती। ही घटना सकाळी 8च्या सुमारास घडली आहे। पुढे बसलेल्यांनी तात्काळ खाली उडी मारली आणि ते थोडक्यात वाचले। मागच्या बाजूस बसलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो लॉक झाल्याने 4 कर्मचारी आगीत होरपळले। ते 4घेही इंजिनियर होते, अशी माहिती समोर येते। जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले। मृत सुभाष भोसले वय वर्ष 42, शंकर शिंदे वय वर्ष 60, गुरुदास लोकरे वय वर्ष 40, राजू चव्हाण वय वर्ष 40 सर्व राहणार पुणे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत। प्रदीप राऊत, प्रवीण निकम, चंद्रकांत मलजीत, संदीप शिंदे, विश्वनाथ झोरी, जनार्दन हंबार्डीकर टेम्पो चालक। आपला आवाज न्यूज टीम पुणे।